नोटाबंदीचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार आणि लोकसभेतले गटनेते आनंदराव अडसूळ यांनी केलेला आहे। नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वासात घेतलं नसल्याचा दावा आनंदराव अडसूळ यांनी केला आहे। झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात बोलताना आनंदराव अडसूळ यांनी हा गौप्यस्फोट केला। चौधरी यांनी पहिल्यांदा एक आपला अज्ञान प्रकट केलं की हा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला। अजिबात कॅबिनेटमध्ये हा विषय झालेला नाही। कॅबिनेटमध्ये जर झाला असता तर जे आपल्याला साध्य करायचं आहे काळा पैसा या चलनातून नष्ट करण्याचा ते झालं नसतं। एक रात्रीमध्ये 2 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या आणि म्हणून तिथे कॅबिनेटमध्ये आमच्या मंत्र्यांनी बोलण्याचा प्रश्न कारण तिथं आलेला नव्हता हा विषय। किंबहुना जो मगाशी उल्लेख केला अर्थमंत्री असताना जेटलींना सुद्धा हा निर्णय माहिती नव्हता, ही वस्तुस्थिती आहे। उदयजी, तुमच्या चॅनलने ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे देशाला की याचं रॅटिफिकेशनही झालं नाही आणि याचं मान्यता झालं नाही। मला आनंदरावांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सगळ्यांपुढे हे खुलं केलं की मंत्रिमंडळात हा निर्णय झाला नाही, मग ह्या निर्णयाची वैधता इथूनच आता सुरुवात होते। आणि दुसरा प्रश्न शिवसेनेच्या बाणेदारपणावरती उठतो की शिवसेना जर अशा पंतप्रधानांना पाठीशी घालत असेल जे निर्णय जाहीर करतात पण तो मंत्रिमंडळाला माहीत नसेल तर शिवसेना अशा मंत्रिमंडळात राहून देशद्रोह करताय। त्याचं कारण असं की एक माणूस मग देशाच्या व्यवस्थेला वेठीला धरतोय, भारताचे पंतप्रधान, असा त्याचा अर्थ आहे। शिवसेनेने आता बाणेदारपणा दाखवला पाहिजे ना। हा जर कॅबिनेटमध्ये निर्णय झाला नसेल तर शिवसेना सरकार पडू शकतं, इतका गंभीर मुद्दा। काळ्या पैशांवर नोटाबंदी करून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला 93% भारतीयांनी साथ दिली आहे, तर 2% नागरिकांनी या निर्णयाला विरोध करणारं मत नोंदवलंय। नमो ॲपवर 5 लाख लोकांनी आपली मतं मांडल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेबसाईटवरून करण्यात आलाय। त्यापैकी 93% लोकांनी नोटाबंदीच्या बाजूने तर 2% लोकांनी विरोधात आपली मतं मांडली। या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक मिनिटाला 400 पेक्षा अधिक उत्तरं प्राप्त झाली असं मोदींच्या साईटवरील इन्फोग्राफिकमध्ये सांगण्यात आलंय। जगभरामध्ये विविध ठिकाणच्या 2000 नागरिकांनी सर्वेक्षणामध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत। त्यापैकी 93% हे भारतातले सरकारचं हे पाऊल काळा पैसा रोखू शकेल असं 90%हून अधिक उत्तरं देणाऱ्या लोकांना वाटतंय। यासाठी 4 स्टारवरील रेटिंग देण्यात आली आहे। पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटलसह विविध महत्त्वाच्या ठिकाणी चलनामधून रद्द झालेल्या 1000 आणि 500च्या नोटा स्वीकारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत मध्यरात्री 12 वाजता संपणार आहे। त्यामुळे मध्यरात्रीनंतर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँक हा एकच पर्याय असणार आहे। 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला। हा निर्णय घेतानाच पेट्रोल पंप, वाहतूक सेवा, सरकारी हॉस्पिटल, स्थानिक स्वराज्य संस्थांचा मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि वीज बिल अशा नागरी सेवांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश काढलेले होते। सुरुवातीला अवघ्या 3 दिवसांसाठी दिलेली ही मुदत केंद्र सरकारनं 2 वेळा वाढवली। सुरुवातीच्या गोंधळानंतर आता परिस्थिती बदलल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय। त्यामुळे जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी पुन्हा मुदत वाढ मिळण्याची शक्यता नाहीये। तर जुन्या नोटांमुळे पालिकांचीही चांदी झाली। महसुलाच्या रूपाने मिळालेल्या पैशांमुळे पालिका मालामाल झाल्यात। याशिवाय गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहन चालकांना टोल नाक्यावर टोल भरून प्रवास करावा लागणार आहे। आजपासून बिग बाजार या रिटेल आउटलेटमधून नागरिकांना कार्ड स्वाईप करून 2000 रुपये काढता येणार आहेत। नोटाबंदीमुळे बँकांवर सध्या कमालीचा ताण पडतोय, त्यामुळे याआधी काही पेट्रोल पंपांवर कार्ड स्वाईप करून पैसे काढता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। त्यात आता बिग बाजारची सुद्धा भर पडली आहे। बिग बाजारमध्ये कार्ड स्वाईप करून आपण पैसे काढू शकतो। संसदेतली कोंडी 7व्या दिवशी फुटण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमधल्या चर्चेत सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय। 4 आठवड्याच्या संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा कामकाजाविना खंडित झाल्यामुळे सरकारने विरोधकांशी चर्चेची तयारी दर्शवली। नोटबंदीचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाच गाजतो आहे। सलग 6व्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात त्याचेच पडसाद पाहायला मिळाले। या गदारोळामुळे संसदेची दोन्ही सभागृहात दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली। त्याआधी पंतप्रधान सभागृहामध्ये येत नाहीत या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या 200 खासदारांनी संसद परिसरात आंदोलनही केलं। त्यामुळे आता विरोधकांच्या आक्रमक भूमिकेपुढे सरकार झुकण्याची चिन्हे दिसतात।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर निदर्शने केली. नोटबंदीच्या निर्णयाचा कष्टकरी वर्गाला मोठा फटका बसल्याची टीका यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली. मजदूर का मजदूरी नहीं मिला, आप बताओ देश का लोग, हम क्या करें? किसका बोल जाए, किसको बताए, उसका दुख हम किसका पास ले जाए, आप बताओ. 14 दिन से बोल रहा है, किसी को नजर नहीं जा रहा है. क्या सोचा है आप लोगों ने? इससे भी ज्यादा बड़ा हो गया है. हिटलरी कायदा ठीक है, हिटलर से भी ज्यादा हिटलर देश में बन गया आप लोगों ने. क्या चल रहा है? आपको सेटिस्फेक्शन के लिए आप एक डिसीजन ले लिया. लोकतंत्र में कभी नहीं चलता है. किसी को पूछा नहीं, जानकारी नहीं दिया, प्लानिंग नहीं किया, जस्ट ए डिसीजन, नो एक्शन. शेतकऱ्यांच्या आडून का असेना अखेर जिल्हा बँकांना पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. ऐन रब्बी हंगामामध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुरेसे पैसे उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं ग्रामीण बँकांना दिलेले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी आणि नाबार्डच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर ग्रामीण, जिल्हा आणि सहकारी बँकांमध्ये शेतकऱ्यांसाठी पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांना दिले. त्यानुसार नाबार्डकडे उपलब्ध असणाऱ्या 23,000 कोटींचा जास्तीत जास्त वापर करून जिल्हा बँकांना रोकड उपलब्ध करून देण्यात येईल. दरम्यान जिल्हा बँकांचा मुद्दा लावून धरल्यामुळेच त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे. 500 आणि हजारांच्या नोटांवर केंद्र सरकारनं बंदी घातल्यानंतर बांधकाम क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या सळई उत्पादन करणारे कारखाने देखील संकटात सापडले होते. आता मात्र हे स्टील उत्पादन करणारे कारखाने हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेले आहेत. जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील उत्पादन करणारे कारखाने आता पूर्ववत सुरू झालेत. स्टील आणि सळईला मागणी घटल्यानं उद्योजकांना 8 दिवस उत्पादन बंद करून कारखाने बंद ठेवावे लागले. मात्र आता 8 दिवसानंतर बंद झालेले हे कारखाने पुन्हा मागणीनुसार सळई उत्पादन करू लागल्यानं स्टील उद्योग पूर्वपदावर येऊ लागला आहे. बँका आणि एटीएम समोरच्या रांगेत उभं राहण्याचा कंटाळा आलाय. मग तुमच्यासाठी दिल्लीमधल्या तरुणांनी एक भन्नाट आयडियाची कल्पना लढवली आहे. बुक माय छोटू अशी वेबसाईट त्यांनी सुरू केली आहे. त्यांच्या या वेबसाईटच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, बेंगलोर या ठिकाणी एक हेल्पर बुक करून तो रांगेमध्ये उभा राहून तुम्हाला पैसे देऊ शकतो अशी शक्कल त्यांनी लढवलेली आणि या फेसबुक पेजला आतापर्यंत 2500 जणांनी लाईक केलंय. 1000 आणि 500 रुपयाचं चलन बाद केल्यानंतर बँकेसमोर मोठ्या रांगा लागत होत्या. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत होतं. याचाच राजकीय फायदा घेण्यासाठी मुंबईत अनेक राजकीय पक्ष भांडवल करताना दिसतात. मुंबईमध्ये काँग्रेस पक्षातर्फे चाय पे चर्चाच्या धर्तीवर नोट पे चर्चाचं आयोजन करण्यात आलं. कुर्ला इथल्या अभ्युदय बँकेच्या बाहेर नोट पे चर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप करत आम्ही काळ्या पैशाच्या विरोधात नसून गरिबांबरोबर असल्याने लोकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे असं सांगण्यात आलं. पुणे पोलिसांनी 1 कोटी रुपयांची रोकड पकडलेली आहे. चलनामधून बाद झालेल्या 1000 आणि 500च्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. 1,11,46,00,000 एवढी रक्कम आहे. पुणे पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली आहे. पकडण्यात आलेली ही रोकड काळा पैसा असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. ही रक्कम अग्रवाल यांना बदलण्यासाठी आणली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अंकेश अग्रवालला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. तसंच या प्रकारची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिलं. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 3 सैनिक ठार झाल्याचं भारतीय लष्कराच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. पाकिस्ताननं निर्लज्जपणाच्या सीमा ओलांडून भारतीय जवानाच्या मृतदेहाची विटंबना केल्यावर भारतीय लष्करानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. माछील, राजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं पाकिस्तानवर तोफांचा भडीमार केलाय. या भडीमारामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना लष्करातर्फे मानवंदना देण्यात आली आहे. मनोज कुमार कुशवाहा, प्रभू सिंग आणि शशांक कुमार सिंग या 3 शहीदांचे मृतदेह राजधानी श्रीनगरमध्ये आणले.
रस्ते घोटाळा प्रकरणामध्ये महापालिका चौकशीत दोषी आढळलेल्या 3 अभियंत्यांना जामीन मंजूर झालाय। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। रस्ता विभागाचे मुख्य अभियंता अशोक पवार, कार्यकारी अभियंता किशोर येरमे, दक्षता विभागाचे मुख्य अभियंता उदय मुरुडकर यांना जामीन मिळालाय। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून ते अभियंते ऑर्थर रोड तुरुंगात होते। छगन भुजबळांवर अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे। भुजबळांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेल्या 25 दिवसांपासून उपचार सुरू आहे। त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करावी लागणार असल्याची माहिती हॉस्पिटलनं तपास यंत्रणा आणि न्यायालयाला दिली आहे। त्यानंतर अँजिओप्लास्टी कधी केली जाईल याची माहिती दिली जाईल। जेजेकडे 10 दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी करण्याची परवानगी मागणारं पत्र बॉम्बे हॉस्पिटलनं पाठवलेलं होतं। जेजेनं अँजिओप्लास्टीची परवानगी दिलेली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावरून मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला चांगलंच फटकारले। तुमच्या असमाधानकारक कामामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये, अशा शब्दांमध्ये उच्च न्यायालयानं सीबीआयच्या संथगती तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली। अनिश्चित काळासाठी तुमची कारवाई संपण्याची वाट न्यायालयानं पाहायची आहे का, अशा शब्दांमध्ये न्यायालयानं सीबीआयला खडे बोल सुनावले। अशीच परिस्थिती राहिली तर सामाजिक बदल कधीच होणार नाहीत याची जाणीव करून देत न्यायालयानं दाभोलकर हत्येच्या तपासाचं गांभीर्य सीबीआयला सांगितलं। या प्रकरणी 16 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत सीबीआय सहसंचालकांचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। मुंबई हायकोर्टाच्या कृपेनं ठाणे डोंबिवलीकर प्रवाशांसाठी थेट पश्चिम रेल्वेवरून लोकल उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे। चर्चगेटहून ठाणे डोंबिवली या सेंट्रल लाईनसाठी ट्रेन सुरू करता येईल का, असा सवाल हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला केला आहे। दक्षिण मुंबईमध्ये काम करणाऱ्या सेंट्रल लाईनच्या चाकरमान्यांसाठी थेट लोकल सोयीची होईल। सीएसटी ते अंधेरी लोकल अस्तित्वात आहे, मग चर्चगेटहून सेंट्रलला गाडी का नाही, असं कोर्टानं विचारले। रेल्वे अपघातासंदर्भात समीप झवेरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय। पोलीस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका सेवा लवकरच एकाच हेल्पलाईन नंबरवर उपलब्ध होणार आहे। सध्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी या तिन्ही यंत्रणांशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळा क्रमांक डायल करावा लागतो, त्यामुळे संबंधित यंत्रणांचाही समन्वय साधताना गोंधळ उडायचा आहे। हे टाळण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय। तिन्ही क्रमांक डायल करता येणार आहे। ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। झी मीडिया समूहानं आता FM रेडिओ उद्योगातही दमदार एंट्री करते। 92.7 बिग FM ही लोकप्रिय FM रेडिओ वाहिनी यापुढे झी मीडिया समूहाचा भाग असणार आहे। झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेडने रिलायन्स ब्रॉडकास्ट लिमिटेडकडून या रेडिओ सेवेचे 49% भाग भांडवल विकत घेतले। पुढील वर्षापर्यंत याबाबतचा करार पूर्ण करण्यात येणार आहे। त्याशिवाय झी एंटरटेनमेंट कंपनी रिलायन्स एंटरटेनमेंट टीव्ही देखील खरेदी करणार आहे। सुमारे 1900 कोटी रुपयांच्या या करारांवर ZMCLच्या झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले। किडनीमध्ये झालेला जगातला सर्वात मोठा 5.5 किलो वजनाचा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात सायन रुग्णालयातल्या डॉक्टरांना यश आलंय। बिहारमधून आलेली 28 वर्षाची महिला गेली 3 वर्ष हा ट्यूमर घेऊन उपचारांसाठी फिरत होती। 7 तास सलग शस्त्रक्रिया करून न्यूरोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी हा ट्यूमर बाहेर काढलाय। शस्त्रक्रियेपूर्वी जेवूही न शकणारी ही महिला आता रोज जेवू लागलेली आहे। या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे सायन रुग्णालयाचं नाव जागतिक पातळीवर नोंदवलं जाणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।